हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील दुसरा पाठ इतिहास लेखनाची भारतीय परंपरा हा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. आपला उर्वरित भाग इतिहास लेखन आणि त्याची भारतीय परंपरा काय होती आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की भारतीय इतिहास लेखन कसं होतं, त्याची तात्विक प्रणाली काय होती, वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय ते आपण शिकलो होतो. उर्वरित भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. अनेक इतिहासकारांनी इतिहास लेखन जे केलं ते आपण पाहत होतो. तर महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी यामध्ये त्यांनी मांडली आहे. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी या ग्रंथामध्ये प्रतिपादले आहे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. राजवाडे, विका राजवाडे, ज्यांना इतिहासाच्या जे असे सुद्धा म्हटले जाते. विका राजवाडे म्हणजेच विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. विका राजवाडे हे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहास आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांचं असं म्हणणं होतं की आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या इतिहास लेखनावर जास्त भर दिला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले होते. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. काय म्हणतात ते पहा. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. इतिहास म्हणजे काय की सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, सर्व बाजूंचा विचार करून हा इतिहास लिहिला गेला पाहिजे. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हरकती नव्हेत. इतिहास म्हणजे काही फक्त केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती नव्हेत, असं त्यांचं म्हणणं होतं. जे पाश्चात्य इतिहास लेखनामध्ये व्हॉल्टेअर याचं म्हणणं होतं, किंवा व्हॉल्टेअरचं असं मत होतं की इतिहास म्हणजे फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम इतक्यावरच फक्त लक्ष केंद्रित न करता आपण आर्थिक व्यवस्था, समाजाच्या परंपरा, व्यापार, शेती या गोष्टींचा सुद्धा विचार आवश्यक करायला पाहिजे. तेही आवश्यक आहे असा विचार व्हॉल्टेअर याने मांडला होता. पाश्चात्य संस्कृतीच्या इतिहास लेखनामध्ये आपण मागील पाठात पाहिलं होतं. तसाच विचार भारतीय परंपरेमध्ये विका राजवाडे यांचा होता. त्यांचंही असं म्हणणं होतं की सर्वांगीण, सर्व बाजूने विचार करून इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लेखन झाले पाहिजे किंवा इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. रेने देकार्ता याचं सुद्धा म्हणणं असंच होतं. जो पाश्चात्य संस्कृतीमध्ये इतिहास लेखनामध्ये आपण पाहिलं होतं मागील पाठात की त्याचं असं म्हणणं होतं की जो काही इतिहास लिहिला जाईल तो इतिहास लेखनासाठी जे काही कागदपत्र असतील त्याची विश्वासार्हता तपासली गेली पाहिजे, ती तपासून घेणे आवश्यक आहे असं मत त्याचं होतं, रेने देकार्ता याचं. तसंच मत विका राजवाडे यांचं असं होतं की अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं होतं. विका राजवाडे यांचं मत इथे दिलेलं आहे, आपण वाचूया. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर आणि विशिष्ट स्थलावर पसरवून दाखविला पाहिजे. परिष्कार म्हणजे पुरावा, त्या प्रसंगाचा पुरावा विशिष्ट कालावर आणि विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे असं त्यांचं मत होतं. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड
तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. ऐतिहासिक प्रसंग कोणाला म्हणायचं तर काळ कोणता आहे, ते स्थळ कोणतं आहे, ते ठिकाण कोणतं आहे आणि ती व्यक्ती कोणती आहे किंवा कोणत्या व्यक्तींचा त्यामध्ये उल्लेख झालेला आहे त्या घटनेमध्ये. तर या तीन गोष्टींची जिथे पूर्तता होते किंवा या तिन्ही गोष्टी जिथे असतात त्याच घटनेला प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग असे म्हणता येते, असं वि.का. राजवाडे यांचं मत होतं. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. राष्ट्रवादी इतिहास लेखन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला गेला, स्वातंत्र्य लढा दिला गेला 1857चा, त्याला प्रेरणा देण्यासाठी या इतिहास लेखनाचा खूप उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणजेच वि.दा. सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरलं. 1857चे स्वातंत्र्य समर, 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला त्याला वि.दा. सावरकरांनी असं नाव दिलं की 1857चं स्वातंत्र्य समर. या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रादेशिक इतिहाससुद्धा लिहिला गेला. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन आता आपण पाहणार आहोत. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात होते, तर हे केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. या काळात स्वातंत्र्योत्तर काळात जे इतिहास लेखन झालं त्याचे 3 प्रमुख वैचारिक प्रवाह आहेत. त्यामधील पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, त्यानंतर आहे वंचितांचा इतिहास, त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास. हे 3 मुद्दे आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार मध्यवर्ती होता. मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. या इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्था जी होती त्या आर्थिक व्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने कोणती आहेत, ते उत्पादन करण्याची पद्धत कोणती आहे आणि त्या प्रक्रियेचा मानवी संबंध काय आहे हा विचार मध्यवर्ती होता. म्हणजे या विचाराला महत्त्व होते. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. या पद्धतीत उत्पादन साधनांची मालकी, पद्धती आणि समाजाचे संबंध याचा विचार केला गेला. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. या सगळ्या इतिहासकारांनी जे योगदान दिलं आहे ते महत्त्वाचं आहे. त्यापैकीच अमृत डांगे यांनी लिहिलेला प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, अमृत डांगे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. डी कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा आणि शरद पाटील हे मार्क्सवादी इतिहासकार होते. कामगार वर्गांचं समर्थन या इतिहास लेखनामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. या पद्धतीमध्ये भांडवलदार अर्थात भांडवलशाहीच विरोध केला गेला आणि कामगार वर्गांचं समर्थन इथे केलं गेलं आहे. त्यानंतर आहे वंचितांचा सबाल्टर्न इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास आपण आता पाहत आहोत. सर्वसामान्य लोक जे आहेत, समाजाच्या तळाशी असलेले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापासून इतिहास लिहिला गेला पाहिजे.
जे घटक समाजापासून वंचित आहेत, म्हणजे वेगळे आहेत, अलिप्त आहेत, अशा घटकांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे असं मत यांचं होतं. आणि असा इतिहास यामध्ये लिहिला गेला, वंचितांचा इतिहास. इटालियन विचारवंत ग्रामची यांनी या पद्धतीची सुरुवात केली. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. रणजित गुहा हे वंचितांचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी मिळवून देण्याचं कार्य केलं आहे. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून आपल्याला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं आहे. तर बी आर आंबेडकरांचं हू वेअर द शूद्राज, द अनटचेबल्स असे त्यांनी भरपूर लेखन केलं आहे. त्यापैकी हे 2 आपण पुस्तकं आता इथे पाहणार आहोत. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आहे. म्हणजे रणजित गुहा यांनी जे विचार त्यांची वंचितांच्या इतिहासाला महत्त्व मिळवून देण्याचं जे कार्य केलं आहे, त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा पाया यांनी त्यांच्या लिखाणातून मांडला होता किंवा त्यांनी त्याबद्दल लिहिलं होतं. वंचितांचा इतिहास लिहिला होता महात्मा ज्योतिराव फुले आणि बी आर आंबेडकर यांनी लिहिला होता. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून वंचितांचा इतिहास लिहिला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्याबाबत विपुल असं लेखन केलं आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधलं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. वसाहतवादी आणि राष्ट्रवादी जे इतिहास लेखन झालं त्यामध्ये दलित वर्गाकडे दुर्लक्ष केलं गेलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील. त्यांनी हे 2 ग्रंथ लिहिले आहेत, हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स. तर हा होता वंचितांचा इतिहास, ज्यामध्ये समाजापासून वंचित अलिप्त असलेल्या घटकांचा इतिहास लिहिला गेला. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षितच राहिला होता. सुरुवातीपासूनच पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या या इतिहास लेखनाच्या त्या काळी पुरुष अभ्यासक कार्यरत होते. पुरुष सुरुवातीला महत्त्वाचे तिथे त्यांनी कार्य केलं होतं. त्यामुळे स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते की स्त्रीवादी इतिहास लेखनसुद्धा महत्त्वाचे आहे. समाज आणि राष्ट्रघडणीसाठी स्त्रियांचे योगदानही तितकेच मोठे आहे. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. त्यांनीसुद्धा जे इतिहास लेखन केलं आहे, संशोधन केलं आहे, त्याचंही संकलन करणं गरजेचं होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते आणि त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन हे पुढे आले. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. ताराबाई शिंदे या स्त्रीविषयी त्यांनी लेखन केलं होतं. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारं लेखन केलं होतं. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन केलं गेलं ताराबाई शिंदे यांच्याद्वारे. त्यांनी जे पुस्तक लिहिले स्त्री पुरुष तुलना हे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले गेले. सन 1888 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. पंडिता रमाबाई यांनी हे पुस्तक लिहिले, द हाय कास्ट हिंदू वुमन. स्त्रीवादी इतिहास लेखन आता आपण पाहत आहोत, ज्यामध्ये ताराबाई शिंदे आणि रमाबाई रानडे यांनी लिहिलेले पुस्तकं आपण आत्ता पाहिले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते.
अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज ऑन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. मीरा कोसंबी यांनी हे पुस्तक लिहिले, क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स. या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला तिथे करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. हे जे पुस्तक लिहिलं गेलं मीरा कोसंबी यांच्याद्वारे, त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ज्या महिला होत्या पंडिता रमाबाई, जसे की भारतातील त्या पंडिता रमाबाई आणि भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या जीवनावरती निबंध लिहिले गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केलं गेलं. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचं संकलन आहे. विशिष्ट प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासत सरकार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. त्यांनी विशिष्ट प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लेखन केलं आहे. हे सर्व इतिहासकार महत्त्वाचे आहेत. स्त्रीवादी इतिहास लेखन यांनी केलं आहे. माहीत आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. रियासतकार म्हणजेच गोविंद सखाराम सरदेसाई. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. तर अशा पद्धतीने स्त्रीवादी इतिहास लेखन आत्ता आपण पाहिलं. अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला इथे दिसते. तर अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे, ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं वसाहतवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. वसाहतवादी इतिहासकार कसे होते, त्यानंतर प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, हे सर्व आपण या पाठामध्ये पाहिलं. ऐतिहासिक साधने कोणती होती या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. बखर आणि त्यांचे प्रकारसुद्धा पाहिले. भारतीय इतिहास लेखनाची प्रणाली कशी होती ते आपण या पाठामध्ये अभ्यासलो आहोत. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. And thank you for watching our videos. Goodbye.